25,000 आणि आता 31,000ची आघाडी झाली आहे। आणि नेमकं चित्र काय आहे सध्या राज्यामधलं आपण बघतोय। महायुती 14-6-1, भाजपा 14, शिंदेची शिवसेना 6, अजित पवार 1 असं चित्र आहे राज्यामधलं। त्यामुळे 21 जागी महायुती आघाडीवर, तर मविया ठाकरेंची शिवसेना 9, काँग्रेस 4, शरद पवार 7, त्यामुळे 21-26 असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आणि एका ठिकाणी इतर म्हणजे अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडीवर आहे। नाही, ही टॅली जर का आपण बघितली तर टॅलीपेक्षा सांगलीमधलं एक महत्त्वाची अपडेट, 50,000ची आघाडी विशाल पाटील यांची। खरं तर विशाल पाटील यांना महाविकास आघाडीनंच उमेदवारी दिली असती तर आणखी एक कदाचित खात्रीशीर जागा महाविकास आघाडीच्या त्या टॅलीमध्ये येऊ शकली असती। अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात विशाल पाटील, 50,000ची आघाडी। त्यामुळे विशाल पाटलांसाठी काँग्रेसने या मतदारसंघात नेमकी काय भूमिका घेतली किंवा चंद्रहार पाटलांना मदत केली की नाही। श्रीकांत शिंदे विजयी लीड 1,18,000 मतांनी। कल्याण डोंबिवली मतदारसंघातनं विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक आहे। 2014, 2019 आणि आता 2024 सलग तिसऱ्यांदा खासदारकी जवळपास झालेले आहेत खासदार श्रीकांत शिंदे। रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणेंचं लीड गेलेलं आहे 20,000वरती। त्यामुळे विनायक राऊत हे पुन्हा एकदा पिछाडीवर रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं। अनेक ठिकाणी आघाडी वाढताना दिसते, जसं आता ज्ञानदाने सांगितलं सिंधुदुर्ग रत्नागिरी 20,000चा लीड नारायण राणेंचा। आणि त्याच्यामुळे एकूण चित्र पुन्हा एकदा आपल्याला काय बघायला मिळते तर ही मुंबईमधली स्थिती बघतोय। भाजप 3, शिंदे 1, अजित पवार 0। मुंबईमधल्या एकूण जागा 6, तर ठाकरेंच्या खात्यात सध्या 2 जागा म्हणजे कल 2 जागी पुढे आहेत। काँग्रेस आणि शरद पवारांच्या खात्यात मात्र एकही जागा सध्या कलामध्ये पुढे नाहीये। आणि राज्यातलं चित्र आपण बघतोय, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची विजयी आघाडी आहे।